नमस्कार. नृत्यसृष्टीच्या दिवाळी विशेष भागात मी मैथिली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. सगळ्यात आधी तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आली माझ्या घरी ही दिवाळी सप्तरंगात ढाऊन आली. आली माझ्या घरी ही दिवाळी, आली माझ्या घरी ही दिवाळी. आज आपण भेटणार आहोत तिला, जिने मराठीपासून ते हिंदीपर्यंतच्या रियालिटी शोजद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण केले. बुगी बुगी, एंटरटेनमेंट के लिए कुछ भी करेगा, इंडियाज डान्सिंग सुपरस्टार अशा अनेक हिंदीतील रियालिटी शोजमध्ये तिने आपला ठसा उमटवला. मराठीतील ढोलकीच्या तालावर व हिंदीतील हाय फीवर डान्स का नया तेवर या 2 रियालिटी शोजची ती फायनलिस्टही होती. तिने फक्त महाराष्ट्रातच नाही तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये देखील नृत्यकला सादर करून तेथील प्रेक्षकांची मने जिंकली. विविध पुरस्कारांनी तिला सन्मानित केलं गेलं. एवढंच नाही तर अस्मिता, लक्ष यासारख्या मालिकांमधून तिने अभिनयाचंही कौशल्य आपल्याला दाखवून दिलंय. अशी ही नृत्यासाठी स्वतःला झोकून देणारी नृत्यांगना ऋतुजा जुन्नरकर, तिचं नृत्यसृष्टीमध्ये मी मनापासून स्वागत करते. चला तर मग गप्पा मारूयात तिच्याशी. हाय आणि थँक्यू सो मच, तुम्ही मला आज इतक्या छान दिवशी इथे बोलवलंय. हां, सगळ्यात आधी तुला आणि आपल्या प्रेक्षकांना हॅपी दिवाळी. तुला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मला तुला हे विचारायचं आहे की ह्याच फील्डमध्ये करिअर करायचं हे कधी ठरवलंस तू? खरं तर मी 4 वर्ष किंवा 5 वर्षाची असल्यापासून डान्स करते, शिकते. पण मी कायम डान्स ॲज अ हॉबी म्हणूनच करत आले. म्हणजे माझ्या डोक्यात असं ॲब्सोल्युटली नव्हतं की मी या फील्डमध्ये करिअर करेन, कारण की मला 10वीला 94% होते. आणि आमच्या घरात मला सांगायला आवडेल की सगळे म्हणतात पेरेंट्स सपोर्ट करत नाही वगैरे, पण माझ्या घरात यावरनं भांडण झालं. आई बाबा म्हणत होते की आर्ट्स घेऊन डान्समध्ये करिअर कर, तर मी म्हणत होते की नाही, मी सायन्स घेऊन इंजिनिअरिंगच करणार. असं झालं आमच्या घरात, लिटरली भांडण झालं. ते मला म्हणाले की शेवटी तुझी आवड तुला करायचं आहे. सो मग ते करत असताना 12वीला मी एक रियालिटी केला परत. तर त्यामुळे इंजिनिअरिंगची जी एंट्रन्स असते ना ती मला देता नाही आली, ती माझी मिस झाली. तरी माझं असं होतं की नाही, डान्स इज नॉट अ फील्ड फॉर करिअर, तुम्ही एक हॉबी म्हणून करू शकता, मला एक जॉब करायचा आहे छान असं वगैरे ठरलं. मग त्याच्यानंतर मला आठवतं आहे की मी TYला असताना त्याच पिरियडमध्ये मी अरंगेत्रम करत होते. तर आपली एक वर्षाची प्रोसिजर असते अख्खी अरंगेत्रमची. तर तेव्हा असं झालं की मी सकाळी 7 ते रात्री 8 BCSचे क्लासेस, प्रॅक्टिकल, कॉलेज असं सगळं करायचं आहे आणि रात्री 8 ते 10 अरंगेत्रमची प्रॅक्टिस करायचे. मला असं व्हायचं की BCSच्या पिरियडमध्ये ना मी खूप दमायचे की अरे यार हे कधी संपतंय, मला बोर होतंय, कधी एकदाची एक्झाम होतीये. पण मी जेव्हा हे सगळं करून रात्री जेव्हा भरतनाट्यम करायचं ना 2 तास, इतकी दमलेली असून सुद्धा मला असं वाटायचं की हे अजून एक्सटेंड कर ना ताई, अजून थोडा वेळ प्रॅक्टिस घे ना, मला करायचं आहे. तर मग समहाऊ मला असं कळायला लागलं की अरे मी ती जॉब करणाऱ्यातली नाही, म्हणजे आय एम नॉट अ जॉब पर्सन की सकाळी 7ला गेले रात्री 8ला आले. आणि मला कळलं की मी फक्त BCS करायचं म्हणून करते, पण मला मनापासून आवड नाही आहे त्यात. मग मी फायनली BCS झाल्यावर माझ्या सगळ्या मैत्रिणींनी MCS घेतलं. पण मग मी घरी बोलले आईबाबांशी की नाही आईबाबा की मला असं वाटतं की मला पर्सनली भरतनाट्यममध्ये किंवा या फील्डमध्ये खूप इंटरेस्ट आहे, तर मग तुम्हाला काय वाटतं मी इथून पुढे यात कंटिन्यू करू का? तर मग आईबाबा म्हणाले आमचं तर एनिवे तुला तेच होतं की तू यात कर, बिकॉज तुझ्याकडे आहे ते टॅलेंट, तर तू त्यात पुढे जा. मग फायनली मी आफ्टर BCS मी MCSला ॲडमिशन घेतली. तिकडे मी साईड बाय साईड विशारद वगैरे करतच होते. सो मग मी भरतनाट्यममध्ये अलंकार पूर्णही आहे. आणि मला सांगायला आवडेल की मी याच वर्षी मास्टर्स कंप्लीट केलं आहे आणि मी आमच्या भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटीमध्ये टॉप केलं आहे भरतनाट्यममध्ये. सो मग अशी ही जर्नी सगळी झाली आणि नाऊ आय एम कम्प्लिटली इंटू अ डान्स. म्हणजे भरतनाट्यममध्ये तुझं अरंगेत्रमही झालं, अलंकारही केलंस. सो मग भरतनाट्यमची आवड कशी निर्माण झाली? म्हणजे तसं सांगायचं झालं तर माझ्या घरी हा डान्सचा बेस किंवा कोणीच या फील्डमधलं नाही आहे. तर मला आठवतं आहे की मी एक दुसरीत, जसं म्हटलं मी दुसरीत असताना मी क्लासला जायला लागले. तर माझ्या घराच्या जवळ एक भरतनाट्यमचा क्लास होता आणि भरतनाट्यमचाच होता. त्यामुळे मग असं झालं की आई तिथे समोर योगाला जायची. तर मग आईने बघितलं की खूप मुली येत आहेत, कसला तरी डान्स क्लास आहे. तर मग आई जस्ट एक चौकशी करून आली की बाबा काय असतं इथे काय वगैरे. आई म्हणाली की तू डान्स शिकतेच तर आपण जाऊयात. पण तिला काहीच माहित नव्हतं की डान्स
डान्ससाठी क्लासिकल किती इम्पॉर्टंट आहे किंवा काय. सो मग मला वाटतं की ॲक्सिडेंटली मी भरतनाट्यम शिकायला लागले. आणि मग एकदा मी क्लासला गेले तर मला इतकं छान वाटलं, बिकॉज इट इज लाईक स्कूल ना, एक्झाम्स असतात, सगळं असतं. आणि मी खूप स्कॉलर असल्यामुळे मला असं की मला पहिलं यायचंय सगळीकडे असं होतं. त्यामुळे मग मला ते आवडायला लागलं. तिथे छान ग्रुप झाला, मैत्रिणी झाल्या. मग तसं करून अशी नकळतपणे माझी भरतनाट्यमची सुरुवात झाली. पुढचा प्रश्न मला हा विचारायचा आहे की तू एवढे रियालिटी शोज केले, सो त्यातला एखादा किस्सा किंवा तुझा एक्सपिरियन्स कसा होता रियालिटी शोजमध्ये? मी माझा पहिला रियालिटी मी 4थीत असताना केला. मला आठवते सगळ्यांनीच केला असेल तो, दमदमादम. आणि तेव्हा मला असं वाटतं की रियालिटी शोमध्ये जाऊन मला खूप शिकायला मिळालं. बिकॉज कसं असतं, जेव्हा तुम्ही फक्त शिकता पण तुम्ही ते प्रेझेंट करत नाही तोपर्यंत तुमच्यात तो कॉन्फिडन्स येत नाही. आणि मला असं वाटतं की शोज करणं म्हणजे नॉर्मल शोज करणं आणि रियालिटी करणं ह्याच्यात मोठा डिफरन्स आहे. बिकॉज मग इथे तुम्ही कॅमेरा समोर करता किंवा मग तुम्हाला कॅमेराच्या अनुषंगाने काही गोष्टी, एक्सप्रेशन्स, ह्या गोष्टी शिकाव्या लागतात. मला असं वाटतं की रियालिटीमुळे ना मी एक म्हणजे या क्षेत्रात असं म्हणणार नाही पण एक तयारीची डान्सर झाले. आणि मग तुम्ही मला कुठेही परफॉर्म करायला सांगा, मग त्या टेक्निक्स कळल्या की ऑडियन्सशी कसं कनेक्ट करायचं किंवा कितपत एक्सप्रेशन्स द्यायचे किंवा काय. मग मला असं वाटतं की आज ॲज अ डान्सर म्हणून माझ्यात जो काही कॉन्फिडन्स आहे किंवा या गोष्टीत मी त्याचं क्रेडिट सगळं रियालिटी शोजला देईल. आणि अमेझिंग यार, म्हणजे मी याचा एक एक्सपिरियन्स नाही मी सांगू शकत की पर्टिक्युलरली कुठला, पण मी जो आत्ता लास्ट रियालिटी केला हाय फीवर आशिष पाटील बरोबर, मी असं समजेन की माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर एक्सपिरियन्स होता. कारण की मी इतकं शिकले त्या 6 महिन्याच्या प्रोसिजरमध्ये. मला असं वाटतं की मी डान्सर म्हणून त्या पिरियडमध्ये खूप ग्रो झाले, खूप प्रचंड. जसं तू बोललीस की 4थीत असल्यापासून तू रियालिटी शोज करते, तर मला तुला हे विचारायचं आहे की आता रियालिटी शोज मध्ये वेगवेगळ्या स्टाईल्स कराव्या लागतात, म्हणजे लावणी असू देत, कंटेम्प असू देत. सो मग बाकीच्या स्टाईल्स करताना तुला भरतनाट्यमचा कधी उपयोग झाला होता का, आणि तो कसा झाला? डेफिनेटली मला हे आत्ता कळायला लागलं खरं तर की भरतनाट्यममुळे मी बाकीच्या स्टाईल्स पण इतक्या छान करते. कारण की सुरुवातीला असं व्हायचं म्हणजे हिपहॉप किंवा या स्टाईल खूप बॉडी लूज लागते तुमची. आणि भरतनाट्यममुळे आपण हे असे हात ठेवतो किंवा मुद्रा ठेवतो तर एक बॉडी स्ट्रक्चर तयार होतं आणि स्टिफनेस येतो. करेक्ट आहे. त्यामुळे सुरुवातीला ते सगळं करताना ना मला माझी बॉडी खूप स्टिफ वाटायची की अरे नाही, ह्या लोकांसारखा लूजनेस किंवा ती कूल स्टाईल हे मला जमत नाहीये. पण मग मी जसे जसे रियालिटी करत गेले किंवा आत्ता जाऊन तर मी लास्ट रियालिटीमध्ये मी वोक स्टाईल केली. मला माहिती नाही किती लोकांना माहिती त्याबद्दल, मलाही तेव्हाच कळलं. पण मला असं कळलं की ती स्टाईल करताना पण जो एक ग्रेस रिक्वायर्ड असतो ना तो तुम्हाला क्लासिकलमुळे येतो. आणि क्लासिकलमुळे आपण म्हणतो ना की तुमचा पाया भक्कम होतो. म्हणजे तुम्हाला काही, आता तू बघ फॉर एक्झाम्पल की कटरीना कैफ आणि सॉरी नो डिफेन्स, कटरीना कैफ आणि माधुरी दीक्षित, माधुरीला कुठलंही गाणं करायला सांगा ते गाणं खूप अपिलिंग वाटतं किंवा ते इतकं ग्रेसफुल असतं, तिचं एक्सप्रेशन एव्हरीथिंग. आणि मला असं वाटतं कटरीना इज खूप जास्त मेकॅनिकल डान्सर आहे. खूप लोकांना आवडते सॉरी, पण तरी हा म्हणजे माझा अप्रोच आहे असा की क्लासिकलमुळे ना तुमच्यात प्रचंड ग्रेस येतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गाण्याची समज येते. मला असं वाटतं की हे तुम्हाला कुठेच दुसरीकडे शिकायला मिळत नाही. कारण की एखादी गोष्ट समजून घेऊन रिप्रेझेंट केली ना तुम्ही तर इथे तुम्हाला एफर्ट्स नाही करावे लागत की काहीतरी चला फक्त स्माइल केली, उगाच काहीतरी एक्सप्रेशन केले, नाही, म्हणजे ते आपचूक निघतं बाहेर. तर मला असं वाटतं की क्लासिकलमुळे मी डेफिनेटली म्हणेल की माझा पाया भक्कम झाला आणि या सगळ्या स्टाईल मी ॲटलिस्ट ग्रेसफुली रिप्रेझेंट करू शकले. जसं तू मगाशी माधुरी दीक्षितचा उल्लेख केला तर मी त्याकडेच वळतीये. हाय फीवर हे रियालिटी शो मध्ये माधुरी दीक्षित सारख्या मोठ्या कलाकाराकडून तुला पसंतीची दाद मिळाली होती. म्हणजे माधुरी दीक्षित कडून दाद मिळणे खरंच खूप मोठी गोष्ट आहे. तर त्याबद्दल तुला काय सांगावं असं वाटतं, ते फिलिंग कसं होतं तुझ्यासाठी? बापरे, मला खरंच आता मी ब्लँक आहे. तिचं नाव काढलं तरी मी ब्लँक होते. कारण मी लहानपणापासून ज्या व्यक्तीला बघून डान्स शिकले किंवा आपण म्हणतो ना एक इन्स्पिरेशन, मला या हिच्यासारखं व्हायचंय, अशी आहे ती माझ्यासाठी माधुरी दीक्षित. म्हणजे सगळ्या डान्सेससाठी, पण म्हणजे मी तर अशी आहे ग, प्रेमात एक कम्प्लीट. तर मला असं कळलं, आम्हाला कळलं की नेक्स्ट एपिसोडला माधुरी येते आणि मला तिचं ते गाणं प्रचंड आवडतं, हमको आज कर. तर आमचं असं सगळं ठरलं बरं का त्या एपिसोडला की तू हमको करतीये, आपण तुला तो प्रॉपर फील देऊ, तो ब्लोअर अँड केस उडतायत वगैरे असं सगळं. तर म्हटलं ओके फाईन. आणि काहीतरी टेक्निकल इश्यूज का काहीतरी ह्या गोष्टीमुळे तो ऍक्ट कॅन्सल झाला. मला असं झालं इगो शूट मला करायचं होतं, पण मग असं झालं की आम्ही आजा नचलेवर भरतनाट्यम करतोय. म्हटलं ओके फाईन, केलं.
सगळं झालं आणि तिथे मग माधुरी म्हणाली की मग माझा एक AV होता, मी त्यात बोलले होते की मॅम तुम्ही किती करेक्ट केलं आहे सगळं, की मी एक छान करिअर केलं, 30व्या वर्षी लग्न आणि मग एक डॉक्टर नवरा, तर मलाही आवडेल मला कोणी डॉक्टर नवरा मिळाला तर असं वगैरे. तर छान झालं. मग माधुरी म्हणाली की माझ्याकडे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. मग झालं बापरे सरप्राईज आहे म्हणजे काय नक्की. तर मग त्या माझ्यासाठी हमको आजकाल ह्याचा कॉस्ट्युम घेऊन आलेल्या, बॅक डान्सेस प्रोव्हाइड केले विथ दॅट ब्लोअर इफेक्ट सगळं. आणि मी म्हणजे रडायला लागले. म्हणजे त्यांची एंट्री झाली ना खरं तर स्टेजवर, तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी होतं आणि मला सगळे कंट्रोल म्हटलं मला माहीत नाही काय होतंय. आणि मग तो मोमेंट असा झाला की त्यांनी मला सरप्राईज दिलंय आणि मी त्यांच्यासमोर सेम विथ दॅट इफेक्ट ते गाणं नाचले. आणि म्हणजे त्यानंतर त्या माझ्यासोबत नाचल्या. आई गो, म्हणजे मला ब्युटीची डेफिनेशन काय असते ना हे त्यांच्याकडनं, ग्रेस, ब्युटी आणि प्लस हंबलनेस. मी वेडी झाले होते. माझ्या आयुष्यातली मला वाटते वन ऑफ दी बेस्ट मोमेंट आणि मी फॉरएव्हर माझ्याजवळ ठेवेन ती ही मोमेंट आहे सिरियसली. माधुरी दीक्षितकडून पसंतीची दाद मिळणं हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणजे तिच्याकडून तुला एवढ्या सगळ्या गोष्टी, म्हणजे आता हमको आजकल ह्यावरती डान्स करायला मिळणं खरंच खूप मोठी अचीवमेंट आहे तुझ्यासाठी. तुला मी अजून थोडं मागे नेतीये. मला तुला हे विचारायचं की तू म्हणजे नृत्याची सुरुवात केल्यानंतर पहिली कॉम्पिटिशन केली असेल ना, सो त्याचा अनुभव काय शेअर करू शकशील? पहिला अनुभव ॲज सच म्हणजे खरं तर मी खूप लहान होते, जसं मी म्हणाले की 4 किंवा 5 वर्षाची. मला आठवत नाही एक्झॅक्टली तेव्हा मला म्हणजे किती भीती असेल, कारण आपण जसं म्हणतो की आपण लहान असतो तेव्हा आपण असे खूप बिनधास्त असतो, आपल्याला भीती नाही वाटत किंवा काहीच असं. पण म्हणजे मला असं तेव्हा मला आठवतंय की समहाऊ मला आता आई सांगते त्याच्यावरनं की मी डान्स करताना एक्सप्रेशन्सच नाही द्यायचे, नाहीच द्यायचे. म्हणजे मला कळत नव्हतं का, मला गाणंच नाही कळायचं का काय. मला आठवतं मी या गाण्यावर केलं होतं परफॉर्म, ऐका दाजी बा ऐका दा, इतकं छान गाणं आहे. आणि परफॉर्म झालं, सगळं झालं आणि मग मी खाली आले तर आई मला म्हणाली तू अशी का नाचलीस, आणि आई खूप ओरडली मला की काय असं वगैरे वगैरे. तर मला कळलंच नाही काय. आणि मी इतकी गाणी करायचे तेव्हा असेच ऐका दाजीबा टाईप्स किंवा बॉलिवूड असं, तेव्हा मी क्लासिकल नव्हते करत. पण मग आई किंवा ताई मग मला शिकवायचा प्रयत्न करायची की एक्सप्रेशन कसे द्यायचे, काय द्यायचे. सो समहाऊ मग असं झालं की मी नंतर भरतनाट्यम शिकायला लागल्यामुळे मी म्हटलं ना जसं तुम्हाला अर्थ कळायला लागतात, तेव्हा लहानपणी अर्थ वगैरे नव्हते कळत मला, पण साधारण एक पुष्पांजली करताना किंवा काही आलारिपू करताना की तुमच्या चेहऱ्यावर एक बेसिक स्माईल असली पाहिजे. मग ह्या गोष्टींमुळे मला असं वाटतं की हळूहळू माझ्या डान्समध्ये सुधारणा होत गेली. आणि मग आता शब्दम पदम शिकल्यामुळे आता येतं मला. मला पुढे तुला हे विचारायचं आहे की तू एवढे वेगवेगळे डान्सेस केलेलेस, म्हणजे वेगवेगळ्या गाण्यांवरती परफॉर्मन्सेस केले, सो असा कोणता एक डान्स आहे किंवा कोणतं एक गाणं आहे जे तुझ्या जवळचं आहे? तसे खूप डान्सेस आहेत की जे माझ्या खूप जवळचे आहेत. मी असं आता हे नाही करणार म्हणजे की हा स्पेशल, पण माझा खूप फेवरेट आणि खूप स्पेशल ॲक्ट आहे ब्रेथलेस. बिकॉज मला असं वाटतं की माझ्या करिअरला एक टर्निंग पॉईंट म्हणतो ना, किंवा मग असं झालं की मला वाटतं साधारण मी 4थीत वगैरे होते तेव्हापासून मी ब्रेथलेस या गाण्यावर परफॉर्म करते. कॅन यू इमॅजिन, मी आत्तापर्यंत करते. आणि म्हणजे ते गाणं मला इतकं आवडतं. आणि हे गाणं परफॉर्म करायला मी खूप स्ट्रीट कॉम्पिटिशन्स असू देत, नॉट ओन्ली रियालिटी, पण मी खूप कॉम्पिटिशन्स केलेत आत्तापर्यंत. मला असं वाटतं जवळपास एक 500 तरी मी केले असतील. आणि मग असं झालं की 4थीत मी जेव्हा पहिल्यांदा हे गाणं केलं तर मला माझ्या आयुष्यातलं पहिलं फर्स्ट प्राईज मिळालं होतं डान्स कॉम्पिटिशनमधलं. आणि समहाऊ हे गाणं इतकं लकी आहे माझ्यासाठी की मी कुठेही परफॉर्म करत गेले, मग मी 4th to 9th मी कंटिन्यू, मग मला पहिलं बक्षीस मिळतं म्हटल्यावर मी तेच कंटिन्यू केलं की आता हेच गाणं करणार असं. आणि मग मला जे काही बक्षिसं मिळाली आहेत किंवा एक छान म्हणतो ना एक की हा ही छान डान्सर आहे असं रेकॉग्नाईज झालं हे ब्रेथलेसमुळे. सो मग ते गाणं माझ्या खूप आवडीचं आहे, जवळचं आहे. आणि मला शंकर महादेव पण खूप आवडतात, त्यामुळे खूप छान वाटतं मला ते गाणं परफॉर्म केल्यावर छान वाटतं. आणि मला असं वाटतं समहाऊ कुठून तरी या गाण्यामुळे मी एक तर नॅशनल टेलिव्हिजनवरचा माझा पहिला डान्स इज ब्रेथलेस, आणि मला फॉरेनला जाण्याची संधीसुद्धा ब्रेथलेसमुळे मिळाली. सो माझ्या आयुष्यातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी रिलेटेड टू ब्रेथलेस आहेत, त्यामुळे मग ब्रेथलेस इज रिअली व्हेरी क्लोज टू माय हार्ट. असा एखादा किस्सा की तू ऑन स्टेज ब्लँक झालीस किंवा कोणताही फनी किस्सा परफॉर्मन्सच्या वेळेसचा? मी जनरली नाही होत ब्लँक वगैरे, तरी मी आठवते थांब जरा अशी मी कधी ब्लँक वगैरे झाली आहे का. अरे हो,
रिसेंटली मी म्हणजे हे खूप असं आहे की आता मी हाय फीवर गेला होता, मागच्या वर्षी केलेला तो शो, आणि मला आठवतंय माझा आणि आशिष दादाचा डुएट होता या गाण्यावर, सैया सैया का अग्निपथ मधलं जे गाणं त्याच्यावर होता. आणि बेसिकली इट्स अ स्लो सॉन्ग. तर असं होतं की तो आहे, त्याची स्टोरी होती आणि मी त्याचं दिल आहे हार्ट मी प्ले करत होते. मला माहीत नाही मी ओव्हर कॉन्शियस झाले होते का खूप विचार, आपण असं होतं ना की एखाद्या गोष्टीचा खूप विचार केला की विसरतो, तर मी खूप अशी होते की नाही ही स्टेप ही आहे असं सतत डोक्यात. आणि मला आठवतंय एक ॲक्शन झाली त्याच्या आधी अशी चालायची आणि अहमद सर समोरून म्हणाले अरे वा, तुम्ही एकदम त्या झोनमध्ये गेले, अरे वा, असं म्हणून मला आनंद झाला आतून, मला माहीत नाही काय. आणि त्याच्यानंतर कट टू नेक्स्ट ॲक्शन मी विसरले. पण टचवूड ते गाणं स्लो असल्यामुळे आणि असं दिसलं की मी हार्ट आहे तर मी आधी पुढे गेली आणि तो त्याला पकडायचा प्रयत्न करतोय की माझ्या मनाला ही गोष्ट हवी आहे पण मी तिथपर्यंत जाऊ शकत नाहीये. पण तो ॲक्ट झाला आणि खरंच मी सांगते की रियालिटीमध्ये रिटेक्स नसतात ॲज फार ॲज की एखादा टेक्निकल इश्यू झाला किंवा काही तर होतात, अदरवाईज नाही होत. तर मग मला असं झालं की आता या गोष्टीमुळे आमचे 100 मार्क्स जाणार. आणि मी परफॉर्मन्स झाला त्या क्षणी अशी थांबून जी रडायला लागले, मला आठवते मी शूट संपेपर्यंत रडत होते. आम्हाला गोल्डन हॅमर मिळाला, स्टँडिंग ओवेशन मिळालं, पण मला असं झालं की मी इतकी मेहनत केली होती 6 दिवस आणि तिथे जाऊन मी इतकी स्टेप विसरले, तर मी इतकी रडायला लागले. आणि नाही होत यार, जनरली मी नाही विसरत, नाही भरतनाट्यमच्या रचना तर नाहीच विसरत, पण असं अशी गाणी पण नाही. तर मला वाईट वाटलं होतं, पण आता आय टेक केअर की असं होणार नाही. आता आपण एक छोटासा गेम खेळूयात, रॅपिड फायर. माझ्या आयुष्यातला पहिला रॅपिड फायर, कॉफी विथ करण फील. खेळत येस रेडी. चल. नृत्य की अभिनय? नृत्य. लावणी की भरतनाट्यम? भरतनाट्यम. लाइव परफॉर्मेंस की ऑन कैमरा परफॉर्मेंस? लाइव. परफॉर्मर की कोरियोग्राफर? परफॉर्मर. सीरियल की सिनेमा? डिफिकल्ट. सीरियल. वेस्टर्न की ट्रेडिशनल? ट्रेडिशनल. टी और कॉफी? कॉफी. मी छान होते, मी पटकन उत्तर दिली आहे. नाईस. खरंच खूप छान वाटलं तरी आमच्याशी दिलखुलास गप्पा मारल्यास. तुझ्या येण्याने आमची आणि नक्कीच प्रेक्षकांची दिवाळी खास झाली असेल. तू इथे वेळात वेळ काढून आलेस त्यासाठी तुझे मनापासून आभार आणि आमच्याकडून तुझ्यासाठी एक छोटंसं गिफ्ट. थँक्यू. गिफ्ट हॅम्पर, रॅपिड फायरचा हॅम्पर, गिफ्ट हॅम्पर. थँक्यू. मग कशी वाटली मुलाखत? आवडली ना? अशाच नवनवीन मुलाखती घेऊन आम्ही पुन्हा येत राहणार आहे. अगं मैथिली, अगं काहीतरी विसरतेस का तू? काय? अगं ते, अरे हो, निशा स्टुडिओजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.